सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण इतक्या वेळा इन्शुलिन तयार करतोय, की सकाळी तुम्ही चहाचा कप घेतला आणि अर्धा चमचा साखर टाकली तरी तुमचं माप तर पडलेलं आहे. सर्वसामान्य लोकांना डायबिटीसची जे काय माहिती आहे, ते डॉक्टरांनी त्यांना सांगितलं तेच माहिती आहे. कारण बरोबर. सर्वसामान्य लोकांना आम्ही जे सांगतो, की बघ आयुष्यभर तुला गोळ्या घ्यायच्या आहेत. दुसरा काही इलाज नाहीये. तुम्ही कधी ऐकलंय का, की एखाद्या डॉक्टरांनी तुम्हाला फास्टिंग इन्शुलिन करायला सांगितलंय? फास्टिंग शुगर सगळेच करतात. आता आम्ही कॅम्पेनमध्ये सांगतो, की फास्टिंग इन्शुलिन करा, तर लोकं आम्हाला वेड्यात काढतात. आता तुम्ही नॉन डायबिटिक असाल, तर तुम्ही काय खायचं? जेवणाच्या सुरुवातीला तुम्ही फ्रूट, ड्राय फ्रूट, नट्स खाणार असाल तर स्वीट डिश हं, सुरुवातीला खाऊ शकता. म्हणजे याच्यापैकी कुठलेही पदार्थ. त्याच्यानंतर मोठी वाटीभर सॅलड. हं. मोठ्या वाटीचा अर्थ काय, की एक काकडी, एक टोमॅटो चिरल्यावर जेवढा ऐवज तयार होतो, तेवढं सॅलड तुम्ही खा. आता हे कशामुळे होतं? तर मी सांगितलं, की इन्शुलिन वाढलं, की हे सगळं होतं. आता कॉर्टिसॉलचं काम काय आहे, की स्ट्रेस झाल्यानंतर तुमच्या रक्तामध्ये ग्लुकोज रिलीज करणं. हं. कारण स्ट्रेस आला, की माणूस एक तर पळून जातो, नाही तर मारामाऱ्या करतो. आणि दोन्ही करायला ऊर्जा लागते. मग त्यावेळेला कॉर्टिसॉल हे तुम्हाला एनर्जी देण्यासाठी ग्लुकोज तयार करतं. आणि मग त्यामुळे काय होतं, की कॉर्टिसॉल आणि इन्शुलिन हे विरोधी कामं करतात. नमस्कार मंडळी, आपण आजच्या या भागात डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांच्याशी गप्पा मारल्या. दीक्षित लाईफस्टाईल काय आहे हे विस्तृतपणे समजून घेतलं. त्यानंतर शुगर, इन्शुलिन आणि आपल्या बॉडीमधल्या होणाऱ्या वेगवेगळ्या बदलांचा लठ्ठपणा आणि डायबिटीसवर काय परिणाम होतो याबद्दल आपण गप्पा मारल्या. तर हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपल्याला डायबिटीस रिव्हर्सर करता येतं, तर ते कसं करता येईल हे आपण या एपिसोडमध्ये सरांकडनं जाणून घेतलेलं आहे. तर हा एपिसोड शेवटपर्यंत बघायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार मंडळी, महा एम टी बी गप्पा या आपल्या लाडक्या मराठी पॉडकास्ट शोमध्ये मी तुमचा उमंग काळे पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर जगन्नाथ दीक्षित. स्वागत आहे सर तुमचं. नमस्कार. डॉक्टर जगन्नाथ दीक्षित हे द दीक्षित डाएट प्लॅनचे प्रणेते आहेत. मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. ते गेली 33 वर्ष मेडिकल शिक्षणात कार्यरत आहेत. त्यासोबत ते सध्या BJ मेडिकल कॉलेज पुणे इथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या फाईट ओबेसिटी कॅम्पेनचे ते ब्रँड अँबॅसेडर सुद्धा आहेत. आणि त्यांच्या नावाने एक वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा आहे. त्यांनी संसदेत भाषण सुद्धा केलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या SPG कमांडोसाठी सुद्धा त्यांनी डायबिटीस रिव्हर्सलवरती अनेक वेळेला लेक्चर्स दिलेली आहेत. स्वागत आहे सर तुमचं. धन्यवाद. सर, माझा पहिलाच प्रश्न आहे, 2 वेळा खाल्ल्याने म्हणजे दिवसातनं फक्त 2 वेळा खाल्ल्याने आपल्या शरीरात काय बदल होतात? आता 2 वेळा खाण्याने काय फरक होतात, यासाठी आपल्याला महत्त्वाचं लक्षात यायला लागेल, की आपल्या शरीरामध्ये इन्शुलिन नावाचा एक हार्मोन असतो. हं. आणि या इन्शुलिनचं प्रमाण जर वाढलं, तर आपण लठ्ठ होतो, हं. आपल्याला इन्शुलिन रेझिस्टन्स येतो आणि नंतर आपल्याला टाईप 2 डायबिटीस होतो, असा सिद्धांत आहे. म्हणजे जी जीवनशैली मी सांगतो, दीक्षित जीवनशैली ज्याला म्हणतात किंवा दीक्षित डाएट पूर्वी म्हणायचे लोकं. तर डाएट शब्द मला तेवढा आवडत नाही. मी त्याला लाईफस्टाईल समजतो. हं. तर दीक्षित जीवनशैली मागचा सिद्धांत आहे, की इन्शुलिनची लेवल वाढली, तर तुम्ही लठ्ठ होता, तुम्हाला इन्शुलिन रेझिस्टन्स येतो आणि मग टाईप 2 डायबिटीस होतो. आता इन्शुलिनमुळे जर होत असेल, तर मग हे समजून घ्यायला पाहिजे, की ते तयार कसं होतं आपल्या शरीरात. तर आपल्याला माहिती आहे, की शरीरामध्ये पोटात डाव्या बाजूला एक ग्रंथी आहे, त्याला मराठीत स्वादुपिंड असं म्हणतात आणि इंग्रजीत पॅन्क्रियाज असं म्हणतात. त्याच्यातून इन्शुलिन तयार होतं. आता हे इन्शुलिन तयार होण्याचे 2 मार्ग असतात. एकाला आम्ही म्हणतो, की बेसलाईन सिक्रेशन म्हणजे पायाभूत स्त्राव. म्हणजे काय, की 24 तास तुमच्या बीटा सेलमधून थोडं इन्शुलिन निर्माण होतं. आणि ते किती तयार होतं, तर 24 तासामध्ये 18 ते 32 युनिट एवढं तयार होतं. याचं वैशिष्ट्य असं आहे, की हे थांबवणं चालू करणं तुमच्या हातात नाही. त्याला आम्ही म्हणजे इनव्हॉलंटरी इन नेचर, याच्यावर तुमचा काही कंट्रोल नसतो. दुसरं जे इन्शुलिन सिक्रेशनची पद्धत ती अशी आहे, की तुम्ही काही खा, इन्शुलिन तयार होतं. ओके. म्हणजे प्रत्येक खाण्याबरोबर इन्शुलिन तयार होतं आणि अपेक्षा अशी असते, की जेवढं इन्शुलिन दिवसात लागतं, ते 50% बेसलाईन पद्धतीने मिळावं, 50% तुम्ही खाण्यामुळे तयार करावं. म्हणजे 18 ते 32 युनिट बेसलाईन आहे, तर 18 ते 32 युनिट खाण्यामुळे तयार करावं, अशी अपेक्षा आहे. आता जे इन्शुलिन खाण्यामुळे तयार होतं, त्याची 3 वैशिष्ट्ये आहेत. तर पहिलं वैशिष्ट्य असं, की प्रत्येक वेळेला तुम्ही खाता, तेव्हा एका विशिष्ट प्रमाणात इन्शुलिन तयार करता. माझ्या व्याख्यानात मी सांगतो, की सोप्या भाषेत, की तुमचं इन्शुलिन निर्माण करण्याचं एक माप आहे. ते माप कोणाचं 5 युनिटचं आहे, कोणाचं 10चं आहे, कोणाचं 15चं आहे, कोणाचं 17चं आहे. म्हणजे 4 लोकांना बोलावलं आणि एक सफरचंद खायला दिलं 100 ग्रॅमचं, तर ज्याचं माप 5 युनिटचं तो 5 करेल, ज्याचं 10चं आहे तो 10 करेल. म्हणजे प्रत्येकाचं माप वेगळं आहे. पण एकदा खाल्लं की तेवढंच माप इन्शुलिन तो तयार करतो. दुसरं वैशिष्ट्य असं आहे, की समजा एक माणूस 1 सफरचंद खाऊन 5 युनिट इन्शुलिन तयार करतो. त्याला 2 सफरचंद खायला दिली किंवा 3 दिली,
तरी पण तो 5च युनिट तयार करतो. म्हणजे ते खाण्याच्या क्वांटिटीशी त्याचा संबंध नाही आहे. कमी खा जास्त खा तेवढंच तयार होतं. तिसरं वैशिष्ट्य असं आहे की एकदा ते तयार झाल्यानंतर ते रॉ मटेरियल गोळा करायला शरीराला वेळ लागतो. त्यामुळे निर्माण व्हायला आणखीन 55 मिनिटं लागतात. तर आता हे इन्शुलिनचं काम काय असतं आपल्या शरीरामध्ये, की इन्शुलिनमुळे पहिली गोष्ट तुम्ही जे अन्न खाता त्याचं पचन झाल्यानंतर जे एंड प्रॉडक्ट्स रक्तामध्ये येतात, म्हणजे कार्बोहायड्रेटचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होतं, प्रोटीनचं रूपांतर अमायनो ॲसिडमध्ये होतं आणि फॅट्सचं रूपांतर फॅटी ॲसिडमध्ये होतं. यांचा वापर करायचा इन्शुलिनचं काम आहे. आणि तुमचं शरीर हे कोट्यावधी पेशींचं बनलेलं आहे आणि प्रत्येक पेशीला काम करायला ऊर्जा लागते. आणि तुम्ही सगळ्या पेशींची जर ऊर्जेची गरज एकत्र केली तर ती तुमची ऊर्जेची गरज तयार होते. तर आम्ही असं म्हणतो की सरासरी तुम्हाला 2000 कॅलरीज ऊर्जा लागते सरासरी. आणि तुमचं वजन जास्त आहे, तुम्ही अंगमेहनतीचं काम करता, तर तुम्हाला जास्त ऊर्जा लागेल. मग आता शरीर ऊर्जा कसं मिळवतं, तर शरीराकडे जाळण्यासाठी 2 इंधन आहेत. एक इंधन आहे ग्लुकोज. 1 ग्रॅम ग्लुकोज जाळली तुम्हाला 4 कॅलरी ऊर्जा मिळते. दुसरं इंधन आहे फॅटी ॲसिड. 1 ग्रॅम फॅटी ॲसिड जाळलं तर 9 कॅलरी ऊर्जा मिळते. म्हणजे तुम्ही जर पेशी असाल तर तुम्हाला ग्लुकोज जाळण्यापेक्षा फॅटी ॲसिड जाळायला आवडेल, कारण तुम्हाला ग्लुकोजच्या तुलनेत 2.25 पट ऊर्जा मिळते. पण आता या 2 इंधनांमध्ये एक प्राधान्यक्रम पण आहे, की आधी कुठला वापरायचा नंतर कुठला वापरायचा. म्हणजे दोन्ही इंधनं असतील अवेलेबल तर आधी ग्लुकोज वापरली जाते आणि ग्लुकोज संपल्यानंतर फॅटी ॲसिडला हात लागतो. आता इन्शुलिनचं पहिलं काम काय, तर तुम्ही अन्नपचन केल्यानंतर म्हणजे ह्या सगळ्या एंड प्रॉडक्ट्सचा वापर करणं हे इन्शुलिनचं काम आहे. आता तुम्ही खाल्ल्यानंतर मग हे जे ग्लुकोज रक्तामध्ये येतं, आता हे ग्लुकोज पेशीत गेलं पाहिजे आणि पेशीने ते वापरायला हवं. पण त्याच्यामध्ये एक अडचण अशी आहे की प्रत्येक पेशीवर एक कुलूप लावलेलं आहे, ज्याला तांत्रिक भाषेमध्ये आम्ही इन्शुलिन रिसेप्टर असं म्हणतो. ओके. म्हणजे रक्तात किती ग्लुकोज असले तरी जोपर्यंत ते पेशीचं कुलूप उघडत नाही तोपर्यंत ग्लुकोज पेशीत जात नाही. मग इन्शुलिनचं पहिलं काम लक्षात घ्या की इन्शुलिन ही ती किल्ली आहे जी त्या रिसेप्टरच्या कुलुपाला उघडणार आहे आणि मग ते उघडलं की ग्लुकोज पेशीत जातं. हे पहिलं काम आहे इन्शुलिनचं, की ग्लुकोजला पेशीत पोहोचवणे. आता काय होतं की पेशींची गरज भागली, पण तुमचं जेवणामध्ये काय दिवसभर पोळी भाकरी भात इडली फळं गोड, म्हणजे आपण कार्बोहायड्रेटचा अतिरेक जेवणामध्ये केलेला असतो. म्हणजे 80-85% आपण कार्बोहायड्रेट खातो. त्याच्यामुळे अन्नपचन झाल्यावर जणू काही रक्तामध्ये ग्लुकोजचा महापूर आलेला असतो. आणि मग आता पेशींची गरज भागली पण अजून ग्लुकोज शिल्लक आहे, मग काय करायचं? त्या ग्लुकोजचं रूपांतर इन्शुलिनमुळे ग्लायकोजन नावाच्या पदार्थामध्ये होतं आणि तुमच्या यकृतामध्ये आणि स्नायूंमध्ये तो साठवला जातो. आता ग्लायकोजन काय असतं, तर ग्लुकोजचे रेणू एकत्र येऊन ग्लायकोजन तयार होतं. आता ते यकृतात साठवायचं आहे म्हटल्यानंतर ते काही 5-6 किलो साठवता येत नाही, तर प्रौढ व्यक्ती 100 ग्रॅम साठवू शकतो. आता 100 ग्रॅम ग्लायकोजन म्हणजे काय, 1 ग्रॅम ग्लुकोजला 4 कॅलरी मिळतात, 100 ग्रॅम ग्लायकोजनला 400 कॅलरी मिळतात. याचा उपयोग काय असतो बघा, समजा तुम्ही 9 वाजता भुकेची वेळ आहे आणि खायलाच नाही मिळालं आणि आता 2 वाजले 3 वाजले 4 वाजले दुपारचे, खायला नाही मिळालं, पण तुम्ही खात नाही, पण हृदय काम करणार, मेंदू काम करणार, तुमचं मूत्रपिंड काम करणार, मग त्याला ऊर्जा लागते. अशा वेळेला शरीर तुमच्या यकृतातलं 100 ग्रॅम ग्लायकोजन काढेल, त्याला ब्रेकडाऊन करून तुम्हाला 400 कॅलरी ऊर्जा देईल. मग इन्शुलिनचं दुसरं काम लक्षात आलं तुमच्या, की जास्तीच्या ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये करायचं आणि साठवायचं. करेक्ट. आता ही 2 कामं झाल्यानंतर जर आणखीन ग्लुकोज शिल्लक असेल तर त्या इन्शुलिनमुळे या जास्तीच्या ग्लुकोजचं रूपांतर फॅटी ॲसिडमध्ये केलं जातं आणि ते चरबीच्या रूपात साठवलं जातं. पुष्कळ लोकांना असं वाटत असतं की मी तेल खात नाही, तूप खात नाही, लोणी खात नाही, तरी मी लठ्ठ कसा, माझं पोट कसं काय सुटलं. तर ते काम तुम्ही लोणी तूप खायची गरज नाही, तुम्ही पोळी भाकरी खाऊन पण लठ्ठ होऊ शकता, पोट सुटू शकतं. आणि याच्या मागे हे कुणी केलंय काम, सगळं ग्लुकोजचं रूपांतर चरबीत करण्याचं काम इन्शुलिनने केलेलं आहे. म्हणून इन्शुलिन हा त्यातला खलनायक आहे. म्हणजे जो तुम्हाला सिद्धांत सांगितला की इन्शुलिन वाढलं की तुम्ही लठ्ठ होता, इथपर्यंत तुम्ही येता. आता रेझिस्टन्स म्हणजे आपण जे काय विचार करतोय किंवा 2दा जेवल्याने काय परिणाम होतो शरीरात ते मी तुम्हाला सांगतोय, की वजन कसं वाढतं तुम्हाला सांगितलं. आता इन्शुलिन रेझिस्टन्स कसा येतो, याच्यासाठी माणसाच्या इतिहासात आपल्याला जावं लागणार आहे. की माणूस जेव्हा पृथ्वीवर निर्माण झाला तेव्हा आम्ही जंगलात राहायचो. आपण काही घरात राहत नव्हतं तेव्हा, जसं इतर प्राणी राहतात तसं आपण राहायचो. आणि किती वर्ष जंगलात काढले आम्ही, 6 लाख वर्ष जंगलात राहिलो. गेली 10,000 वर्ष आम्ही जंगलाच्या बाहेर आहे. म्हणजे आपल्यावर संस्कार कुठले आहेत, जंगली प्राणी त्याचे. कारण 6 लाख वर्ष कुठे आणि 10,000 वर्ष कुठे. आणि ही शेती हा जो प्रकार आहे हा गेल्या 6-7 हजार वर्षातली ही गोष्ट आहे. मग 6-7 हजार वर्षापूर्वी जर हे गहू तांदूळ ज्वारी आलेलं असेल तर मग जंगलात आपण काय खायचो, काहीच येत नव्हतं. आपण दुसरं प्राणी मारून खायचा, दुसरं काही येत नव्हतं आपल्याला. मग प्राणी मारून खायचं तर त्याच्या मागे पळावं लागतं. तो काही येणार नाही 8:30 वाजता की तुझं ब्रेकफास्टची वेळ झाली, खा मला आता. निसर्ग एवढं दयाळू नाहीये, मग तुम्हाला पळावं लागेल. नुसतं पळून चालत नाही, त्याच्यापेक्षा जोरात पळावं लागेल. बरं एवढं करून त्याला मारलं तरी नशीब चांगलं पाहिजे, मागून वाघ सिंह आला तर तुम्हाला सोडून पळावं लागेल. मग अशी खाण्यापिण्याची अवस्था असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये बेड टी, ब्रेकफास्ट, ब्रंच, मग समोसा, मग कचोरी, मग काय मसाला पान, आईस्क्रीम,
अशी लक्झरी असू शकते का? नाही. अशक्य. खायलाच मिळत नव्हतं. आज खायला मिळालं तर पुढचं खायला 15 दिवस, 20 दिवस, महिना लागायचा. बऱ्याच वेळा तर मिळायचंच नाही, लोक मरून जात होते. हं. त्यामुळे माणसाचं शरीर आणि पेशी ह्या उपाशी राहण्यासाठी निर्माण झालेल्या आहेत, हं. भरपूर खाण्यासाठी निर्माण झालेल्या नाहीत. आणि त्यामुळे पेशींसाठी इन्शुलिन हा एक पाहुणा आहे. कारण काय, तो खाल्ल्यानंतर येतो आणि खाणं कधी घडतं? 10 दिवसांनी, 15 दिवसांनी, महिन्याभराने खाणं घडतं. मग पाहुण्याकडनं अपेक्षा काय आपली, की पाहुण्याने यावं आणि निघून जावं. आपलं आता काम आपण करावं आणि निघून जावं. आणि आता आपण काय करतोय, की सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण इतक्या वेळा इन्शुलिन तयार करतोय, की सकाळी तुम्ही चहाचा कप घेतला आणि अर्धा चमचा साखर टाकली तरी तुमचं माप तर पडलेलं आहे. तुम्ही 8-8:30 वाजता इडली खाल्ली काय, डोसा खाल्ला काय किंवा एखादं सफरचंद खाल्लं काय, तुमचं माप तर पडलेलं आहे. आणि तुमच्या नकळत तुम्ही आता मुंबईमध्ये कोण लोक तर पावडा खात असतील, कुठे काय जाता येतं, लोक कुठे मंदिरात कुठे प्रसाद वाटत असेल, प्रसाद खातात. असं नाही म्हणता म्हणता दिवसातून 10-12 वेळा इन्शुलिन तयार होतं. बरं, ते क्वांटिटीशी संबंधित नाही आहे. म्हणजे तुम्ही जेवताना 2 पोळ्या भाजी खाल्ली तरी हं. इन्शुलिन तेवढंच आहे आणि सकाळी 1 ओके. प्लेट पोहे खाल्ले तरी तेवढंच आहे. ओके. मग तुम्ही जर 7 युनिट इन्शुलिन तयार करत असाल तर तुम्ही 10 वेळा खाल्लं तर 70 युनिट बनतं. लागतं किती तुम्हाला? 18 ते 32 युनिट. मग ते उरलेलं 40 युनिट जे असतं ते रक्तात राहतं. ते पेशींना त्याची सवय नाही आहे, त्याला सहन होत नाही. मग त्याला ते विरोध करतात. काय करतात? आकार बदलतात स्वतःचा. आता आकार बदलतात म्हणजे काय होतं, की तो पेशींचा आकार बदलला की रिसेप्टरचा आकार बदलतो. म्हणजे कुलूप जे आहे ते बिघडतात. म्हणजे साधे मी उदाहरण देतो, किंवा तुमचं घरात कुलूप आहे आणि त्याच्यावर 10 वेळा हातोडा मारला तर काय होतं? त्याला पोचे पडतात. मग त्याला किल्ली बसत नाही. आता ह्या माणसाने खाल्ल्यानंतर रक्तात इन्शुलिन आहे, ग्लुकोज आहे. ती इन्शुलिनची किल्ली ते कुलूप उघडायला जाते. ते कुलूप उघडत नाही. मग आता मेंदूला मेसेज जातो पेशंटचा, की आम्हाला खायला मिळत नाही. मेंदू रक्तामध्ये बघतो आणि म्हणतो, अरे बापरे, एवढी ग्लुकोज आहे रक्तात, ह्यांना कसं काय मिळत नाही? मग मेंदू विचार करतो, की बहुतेक माझ्या किल्ल्या कमी पडतात म्हणून सगळी कुलपं उघडता येत नाहीत, किंवा माझ्या किल्ल्या नीट काम करत नाही. मेंदू म्हणतो, ठीक आहे, आता किल्ल्या काम करत नाही तर किल्ल्यांची संख्या वाढवायला लागेल. मग जो माणूस 5 युनिट तयार करायचा त्याला मेंदू सांगतो 10-10 युनिट तयार करा. याला म्हणतात इन्शुलिन रेझिस्टन्स निर्माण होते, की जे काम तुमचं 5 युनिटमध्ये व्हायचं ते आता 10 युनिटमध्ये व्हायला लागतं. मग सुरुवातीला काही 2-4 महिने थोडी ग्लुकोज पेशी जायला लागते. पुन्हा आणखीन कुलपं बिघडतात, म्हणजे रेझिस्टन्स आणखीन वाढतो. मग मेंदू ते वाढवून आणखीन 20, मग 30, मग 40 असं करता करता एक अवस्था अशी येते की रक्तामध्ये भरपूर इन्शुलिन आहे, भरपूर ग्लुकोज आहे, पण आता हा रेझिस्टन्स एवढा वाढला, म्हणजे कुलपं एवढी बिघडली की ग्लुकोज काही पेशीत जात नाही, रक्तामध्ये अडकून पडतं, लघवी वाटे बाहेर पडायला लागतं. आणि आता रक्तात एवढं ग्लुकोज आहे, ते जरी लघवी वाटे बाहेर पडतं पण रक्तात ग्लुकोज खूप आहे. त्याच्यामुळे दुसरं इंधन जे आहे फॅटी ॲसिड ते पण शरीर वापरू शकत नाही. मग त्याला आता दोन्ही इंधनं वापरता येत नाही. मग नाईलाजाने ते तिसऱ्या इंधनाकडे वळतं. ते तिसरं इंधन वापरणं म्हणजे घर गहाण ठेवण्यासारखं आहे. आणि ते म्हणजे प्रोटीन्स. आणि प्रोटीन कुठे असतात? मसल्समध्ये असतात. कारण असं कोणी नॉर्मली करणार नाही. ऊर्जेसाठी प्रथिनांचा वापर शरीर करत नाही. पण इलाजच नसल्यावर त्याला दुसरा काही करावं ऑप्शन लागतं. राहत नाही. मग ते वापरतात. मग तुमचं तुमचं मसल वेस्टिंग होतं, मग वजन कमी होतं. मग डॉक्टरकडे गेल्यानंतर तुमचं साखर उपाशीपोटी 300, जेवल्यावर 400 असा काहीतरी रिझल्ट येतो. मग आम्ही तुम्हाला टाईप 2 डायबिटीसचं लेबल लावतो. मग लक्षात काय आलं, की इन्शुलिन म्हणजे आधी तुमचं वजन वाढणे, इन्शुलिन रेझिस्टन्स येणे आणि टाईप 2 डायबिटीस होणे एकाच हायवेवरचे माइलस्टोन आहेत. आणि याच्यामागे कारण काय? इन्शुलिनची लेवल वाढणे. आता इन्शुलिनची लेवल वाढणे हे जर कारण असेल तर मग त्याचं सोल्युशन काय असणार आहे? इन्शुलिनची लेवल कमी करा. करेक्ट. आता इन्शुलिनची लेवल कमी करा, तुम्हालाही माहिती आहे निर्माण कसं होतं. त्यातल्या बेसलाईन सिक्रेशनला तुम्ही काय करू शकता का? नाही. तुमच्या हातात नाहीये. मग खाण्यामुळे तयार होतं त्याच्यासाठी काय करू शकता का? मग आता साधा प्रश्न उरतो, की मग आता काय करायचं? कमी खायचं का कमी वेळा खायचं? मला खात्री आहे की तुम्ही लोक म्हणाल की कमी वेळा खायचं, आणि कमी जास्त खाऊन इन्शुलिन तेवढंच आहे, म्हणून कमी वेळा खाणे. मग हा जो प्रश्न मुळा विचारला की 2 वेळा जेवल्याने शरीरावर काय परिणाम होतात, त्याच्यासाठी हे सगळं विस्तृत उत्तर मी त्यासाठी दिलं की 2 वेळा खाल्ल्याने इन्शुलिन 2दा तयार होतं. इन्शुलिन 2दा तयार झालं की इन्शुलिनची रक्तातील लेवल कमी होते. ती लेवल कमी झाली की वजन कमी होतं, इन्शुलिन रेझिस्टन्स कमी होतो आणि टाईप 2 डायबिटीज रिव्हर्ट होतो. हे सगळे फायदे इतक्या साध्या गोष्टीमुळे घडू शकतात. नक्कीच. तर तुम्ही गेली 33-34 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहात. तर डायबिटीस बद्दल लोकांचा समज हा कसा बदलत गेलाय आणि त्यांच्या मनात काय गैरसमज आहेत ते तुम्हाला आढळून आलेत? म्हणजे मला तर सर्वसामान्य लोकांपेक्षा सुद्धा, म्हणजे आता मी जरी 33-34 वर्ष अध्यापनाच्या क्षेत्रात आहे, पण हे जे स्थूलत्व आणि मधुमेहमुक्त विश्व अभियान मी सुरू केलं आहे, हे 2013 पासून चालू आहे. म्हणजे 11 वर्ष झाली या गोष्टीला. त्या अभियानात जे आम्ही शिकलो म्हणजे डायबिटीस विषयी मुख्यतः, तर मुळामध्ये सर्वसामान्य लोकांना डायबिटीसची जे काय माहिती आहे, त्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं तेच माहिती आहे.
कारण बरोबर. सर्वसामान्य लोकांना आम्ही जे सांगतो की बा आयुष्यभर तुला गोळ्या घ्यायच्या आहेत, दुसरा काही इलाज नाही आहे, तेच लोकांना माहिती आहे, तेच त्यांचं ज्ञान आहे. आम्ही काय शिकलो? आम्ही हे शिकलो की डायबिटीज हा आजार, आता सध्या तुम्ही जर बघितलं तर सगळ्यांचा फोकस कशावर आहे, की रक्तातली साखर कमी करणे. हं. आता रक्तातली साखर हा मुख्य प्रश्न आहे का डायबिटीजमध्ये? मी जे तुम्हाला सांगितलं आता की इन्शुलिन वाढल्यामुळे सगळी गडबड आहे. मग इन्शुलिन वाढलं, आता इन्शुलिन वाढल्यामुळे काय काय गडबडी होतात आणखी, म्हणजे नुसतं डायबिटीज होतं असं नाही. वजन वाढतं सांगितलं, पोट सुटतं सांगितलं, ब्लड प्रेशर वाढतं, मुलींमध्ये मासिक पाळी नियमित न येण्याचं PCOD PCOS जे आहे ते होतं, मुलं होत नाहीत, त्याच्यानंतर हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते, बॅड कोलेस्ट्रॉल जो असतो तो वाढतो. म्हणजे एकही चांगली गोष्ट इन्शुलिन वाढल्याने होत नाही. त्याच्यातलंच एक हे टाईप 2 डायबिटीज आणि इन्शुलिन रेझिस्टन्स सगळं आहे. मग इन्शुलिन हे जर कारण असेल आणि आमचं लक्ष कुठे आहे, मग ब्लड शुगरवर आहे. म्हणजे रूट मुळाकडे बघण्याच्या ऐवजी आम्ही बघतोय कुठे, आम्ही ग्लुकोजकडे बघतोय. त्याच्यामुळे आमची दिशाच चुकलेली आहे. डायबिटीसच्या बद्दलचं अंडरस्टँडिंगची दिशा चुकलेली आहे. म्हणजे डायबिटीसचं कारण जे आहे, जर इन्शुलिन निर्माणच झालं नाही तर तुम्हाला टाईप 1 डायबिटीस होतो. आणि जर खूप जास्त निर्माण झालं, इन्शुलिन रेझिस्टन्स आला, तर तुम्हाला टाईप 2 डायबिटीस होतो. म्हणजे डायबिटीज होण्यामागचं कारण इन्शुलिन हे आहे. जर असं जर असेल तर ते इन्शुलिन वाढताना त्याचं मॉनिटरिंग करणं, तुम्ही कधी ऐकलंय का की एखाद्या डॉक्टरांनी तुम्हाला फास्टिंग इन्शुलिन करायला सांगितलंय? फास्टिंग शुगर सगळेच करतात. आता आम्ही कॅम्पेनमध्ये सांगतो की फास्टिंग इन्शुलिन करा, तर लोक आम्हाला वेड्यात काढतात की हे कशासाठी करता तुम्ही? अरे बाबा, कारण जर इन्शुलिन आहे आणि इन्शुलिन वाढलेलं तुमचे लेवल तुमच्या आधी लक्षात आली, ज्याला प्री डायबिटीज म्हणतो आम्ही, की जर इन्शुलिन तुमचं 10च्या पुढे असेल तर तुम्ही प्री डायबिटिक म्हणजे मधुमेहपूर्व अवस्थेत आहात आणि पुढे चालून 5 वर्षांनी 10 वर्षांनी तुम्हाला डायबिटीस होणार आहे. त्या लेव्हलला जर लोक आपण शोधू शकलो आणि त्यांनी, मी सांगतो, ती लाईफस्टाईल फॉलो केली, तर त्यांना कधीच डायबिटीस होणार नाही. तर हा एक मोठा जो इथला भाग आहे की डायबिटीसला समजून घेण्यामध्ये चूक झाली आमची. दुसरी गोष्ट अशी झाली की डायबिटीस हा रिव्हर्सिबल आहे की नाही. म्हणजे डायबिटीस हा एकदा लागला, आता त्याच्यामध्ये अनेक पुस्तकही लोकांनी लिहिलेली आहेत की डायबिटीसची मैत्री करा, म्हणजे काय की तो राहणारच आहे, म्हणजे आयुष्यभर तुम्ही गोळ्या खायच्याच आहेत तुम्हाला. तर हे असं आवश्यक नाही. मुळामध्ये टाईप 2 डायबिटीस हा जीवनशैली बिघडल्यामुळे होणारा आजार आहे. आणि हे जेव्हा आपल्या लक्षात आलं, मग जीवनशैली बिघडल्यामुळे झालेला आजाराला सोल्युशन काय असणार आहे? जीवनशैली सुधारणं. दुसरं काय असणार आहे? त्या जीवनशैलीमध्ये, कारण सगळ्या गाईडलाईन डायबिटीस ट्रीटमेंटला काय सांगतात, हेच सांगतात की आधी 3 महिने जीवनशैली सुधारण्याचा सल्ला द्या. पण दुर्दैवाने जी जीवनशैली आम्ही आज सांगतो डायबिटीसच्या लोकांना, ती काय सांगतो आम्ही सांगतो दर 3-4 तासाला खा आणि व्यायाम करा. तर व्यायाम करा तर आम्ही सांगतो की 4.5 किलोमीटर चाला, हे आम्ही सांगतोच. पण आम्ही सांगतो की 2च वेळा जेवा. आणि आधी लोक सांगतात की 3-4 तासाला खा. आता मी ते तुम्हाला इन्शुलिनचं सगळं वर्णन करून सांगितलं, तुम्ही दर 3-4 तासाला खाल्लं तर तुम्ही इन्शुलिनची मापं टाकत राहणार, तुमचं इन्शुलिन कधीच कमी होणार नाही, ते वाढलेलं राहील. तुमचं वजनही कमी होणार नाही, इन्शुलिन रेझिस्टन्स कमी होणार नाही, तुमचं डायबिटीस कधीच नीट होणार नाही. बरोबर. मग हे समजून घेण्याची आवश्यकता आहे की आता लाईफस्टाईल सांगणं म्हणजे काय करायचं. आणि समजा तुम्ही डायबिटॉलॉजिस्ट आहात, फिजिशियन आहात आणि गेली 20 वर्ष प्रॅक्टिस करता आणि तुम्ही एकही पेशंटचं जर औषध बंद केलेलं नसेल डायबिटीसचे किंवा कमी केलेलं नसेल, आणि मी तर एक म्हणजे पब्लिक हेल्थ एक्सपर्ट आहे, मी काय प्रॅक्टिस करणारा डायबिटॉलॉजिस्ट किंवा फिजिशियन नाही आहे, मी तर एका कॉलेजमध्ये शिकवणारा अध्यापक आहे, संशोधक आहे. आणि मी तर तुम्हाला शेकडो उदाहरणं दाखवत असेल किंवा हे असं केल्याने लोकांचा डायबिटीस, त्यांच्या गोळ्या बंद झाल्या. तर याच्याकडे कोणी बघायला हवं. म्हणजे तुम्ही मला जेव्हा सांगता लोक किंवा तुम्ही रिसर्च पेपर पब्लिश करा, आम्ही करूच, आम्ही आमचं काम करू. पण जर तुम्ही एखादी गोष्ट करू शकत नाही प्रॅक्टिस करताना आणि दुसऱ्या कोणी करत असेल, तर विज्ञान काय आहे? शेवटी विज्ञान म्हणजे डोळे उघडे ठेवा, कान उघडे ठेवा आणि इगो बाजूला ठेवा. आणि दुसरा काय करतो ते बघा, करून बघा तुमच्या पेशंटवर, आणि जर फायदा झाला, शेवटी काय की सगळेजण आपण समाजासाठीच काम करतो ना. म्हणून अशा प्रकारचा अप्रोच लाईफस्टाईलचा हा बदलणं आवश्यक आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की ब्लड शुगर किती आहे याच्यावर त्याला किती औषध द्यायची आणि त्याला लाईफस्टाईल सांगायची की नाही हे ठरवण्याची आवश्यकता नाही आहे. म्हणजे ब्लड शुगर कोणाची 300 असेल, 400 असेल, तर त्याचा दुसरा एक जे मोजमाप आहे ते म्हणजे HbA1c नावाची तपासणी, म्हणजे ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन. म्हणजे त्याच्यातून आपल्याला 3 महिन्याचं ॲव्हरेज ब्लड ग्लुकोज समजतं. ते 5.6 पर्यंत नॉर्मल असतं, 5.7 ते 6.4ला प्री डायबिटीज म्हणतात आणि 6.5च्या पुढे गेले की डायबिटीज म्हणतात. आता ब्लड शुगर करण्यामध्ये काय बऱ्याच लोकांना असं वाटतं की ब्लड शुगर खूप महत्त्वाची आहे. पण भारतीय मनोवृत्ती कशी आहे की डायग्नोसिसला घाबरण्याची मनोवृत्ती आहे. उद्या मी कोणाला सांगितलं ब्लड शुगर करून ये, तो आज काय करतो, कमी खातो, गोड तर मुळीच खात नाही. करेक्ट.
आणि काही लोक 4-5 किलोमीटर पळून सुद्धा येतात. उद्या ब्लड शुगर नॉर्मल, पुन्हा वर्षभर गुलाबजाम रसगुल्ला खायला मोकळा. त्याचं जर HbA1c केलं मी, तर ते 3 महिन्याचं ॲव्हरेज आहे. 15 दिवसापूर्वी खाल्लेले बालाजीचा प्रसादचे लाडू असतात ते पण त्याच्यात दिसतात. हा 55 मिनिटाचा काय फंड आहे? हा, आता म्हणजे 55 मिनिटाचा फंड काय की इन्शुलिन निर्माण व्हायला जी सायकल आहे ते 55 मिनिटात आहे. कारण एखादी वस्तू तयार करायला तर रॉ मटेरियल लागतं. ते एकदा तयार झाली की रॉ मटेरियल संपलं, मग ते पुन्हा गोळा करायला लागेल. तो पिरियड एक 55 मिनिटाचा आहे. त्याच्यामुळे आता म्हणजे म्हणून मी सांगतो की डायबिटीस बद्दल काय आम्ही शिकलो तर ब्लड शुगरकडे नुसतं बघू नका, HbA1c कडे बघू नका. त्या वाढलेल्या ब्लड शुगरमुळे त्याचं कुठलं इंद्रियाला डॅमेज झालाय का, एंड ऑर्गन डॅमेज ते बघा. किडनी कशी आहे बघा, रेटाना कसा आहे बघा, त्याचे नर्व्स कसे आहेत बघा. त्याला काही परिणाम झालेला नसेल तर भले त्याचं HbA1c 9 असो 10 असो किंवा शुगर त्याची 300 असो, त्याने काही फरक पडत नाही. त्याला सेफली लाईफस्टाईल सांगता येते. आणि मी तर अनेक 10पेक्षा जास्त HbA1c असलेल्या लोकांना लाईफस्टाईल सांगून त्यांना 5 ते 6 महिन्यामध्ये 6च्या खाली आणलेलं आहे. त्याच्यामुळे तो विषय नाही आहे. अजून एक शिकलो आम्ही की हायपोग्लायसेमिया होतो, म्हणजे डायबिटीसच्या पेशंटला जेव्हा तुम्ही औषधं घेत असता ती शुगर कमी करतात. मग शुगर कमी केली की त्या माणसाला कधी चक्कर येते, हातपाय थरथरतात, घाम येतो. मग हायपोग्लायसेमियाला घाबरून मग काय आपण औषध देणं बंद करतो का? नाही, द्यावेच लागतात. आपलं काम काय डॉक्टर म्हणून की त्याला हायपोग्लायसेमियाविषयी एज्युकेट करायचं, शिकवायचं की काळजी करायला, म्हणजे त्याची काळजी घ्यायची कशी हे शिकवायला पाहिजे. की तुम्ही ग्लुकोमीटर घरी ठेवा तुमचं. आम्ही सांगतो कॅम्पेनमध्ये की ग्लुकोमीटर घ्या, असा त्रास झाला तुम्हाला तर तुम्ही मोजा, 80च्या खाली गेलं तर गोड खा. म्हणजे त्याला घाबरून त्याचा बाऊ करायचं कारण नाही. आणि हायपोग्लायसेमिया जेव्हा होतो याचा अर्थ काय की त्याचा आता औषधाचा डोस कमी करायची वेळ आलेली आहे. म्हणजे आम्ही त्याला गुड न्यूज समजतो. तर हे पण आम्ही त्याच्यामध्ये शिकलो आहे. आणि अजून एक शिकलो शेवटचं की वजन कमी झाल्यावरच डायबिटीसमध्ये सुधारणा होते असं खूप लोकांचा समज आहे. प्रत्यक्षात काही लोक एवढे बारीक असतात की त्यांच्याकडे अजून लूज करायला वजनच नसतं. आणि त्यांचं वजन कमी होण्याचं कारण काय असतं की अनकंट्रोल डायबिटीस किंवा मेटफॉर्मिन सारखी औषधं. मग जेव्हा ते ही लाईफस्टाईल फॉलो करतात आणि त्यांचं ब्लड शुगर कंट्रोल वाढतो तेव्हा ॲक्च्युअली त्यांचं वजन वाढतं, कमी होत नाही. या 4-5 गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये शिकलो. आता 55 मिनिटाचा जो विषय निघाला त्या अनुषंगाने मला असं की बा नेमकं हे लाईफस्टाईल काय आहे, बा काय करायचं तुम्ही, या ते 4-5 गोष्टी फक्त महत्त्वाच्या सांगतो. की यात पहिला सल्ला असा आहे की कडक भुकेच्या 2 वेळा ओळखा आणि 2 वेळा जेवा, हा पहिला सल्ला आहे. आता ह्या वेळा काय असतील, कुठल्याही असू शकतात. त्याच्यामध्ये किती तासाचं अंतर पाहिजे असा कुठलाही नियम नाही. तुमच्या भुकेच्या वेळा हे तुमच्यासाठी टाइम टेबल. दुसरी गोष्ट 55 मिनिटात संपवा, कारण इन्शुलिन एकदाच तयार करायचं आहे. 55च्या पुढे गेलं 2दा तयार होईल म्हणून. तिसरी गोष्ट, जेवणामध्ये कार्बोहायड्रेट कमी करा आणि प्रोटीन वाढवा. याचा अर्थ बाजारातून कुठलं प्रोटीन पावडर आणून खायची गरज नाही. त्याचा एक खाण्याचा क्रम तुम्हाला मी सांगितल्यानंतर त्या क्रमाने खाल्लं तर तुम्हाला सगळं व्यवस्थित मिळणार. चौथी महत्त्वाची गोष्ट, डायबिटीज नसला तरी गूळ, साखर, मध, शुगर फ्री म्हणजे गोड पदार्थ जेवढे कमी खाल तेवढं आरोग्यासाठी चांगलं. कारण साखरेचं व्यसन लागतं माणसाला आणि साखरेचा आरोग्यासाठी काहीही उपयोग नाही. तर हे आहाराच्या 4 गोष्टी सांगितल्या. ह्याच्याबरोबर व्यायाम सांगितलेला आहे की 4.5 किलोमीटर वॉकिंग करा रोज किंवा 12 ते 15 किलोमीटर सायकल चालवा. तुम्हाला घरातच व्यायाम करायचा आहे तर 45 सूर्यनमस्कार घाला. तर ही साधी सोपी ही जीवनशैली आहे. आणि कोणी करायची नाही, 3 प्रकारच्या लोकांनी करायचे नाही. त्यांना याचा उपयोग नाही, त्यांना याची गरज नाही. एक म्हणजे 18 वर्षाखालची लहान मुलं. दुसरं गरोदर आणि स्तनदा माता ज्या मुलाला अंगावर पाजतायत तर मूल 9 महिन्याचं होईपर्यंत त्यांनी करायचं नाही. आणि टाईप 1 डायबिटीसचे लोक, कारण टाईप 1 मध्ये इन्शुलिन तयारच होत नाही, त्यामुळे त्यांना याचा उपयोग होत नाही. तर अशा पद्धतीची ही जीवनशैली आहे. अशा पद्धतीने केली तर नक्कीच तुम्हाला फायदा होतो. 55 मिनिटं खायचं, 2दाच खायचं, पण त्याच्यासोबत तुम्ही म्हणताय की फिजिकल ऍक्टिव्हिटी पण तितकीच महत्वाची आहे. आणि 55 मिनिटं खायचं असं नाही म्हटलं, 55 मिनिटात संपवायचं असं म्हटलं. ओके. अनेक लोकांचा गैरसमज असा होतो की 55 मिनिटं खायला सांगितलं आणि मग ते काय करतात, आधी 25 मिनिटं खात होते, आता उरलेले 30 मिनिटं सगळे पदार्थ आणून खातात. तसं सांगितलेलं नाही. पण 55 मिनिटात मग काय पण खा असं आहे? नाही, काही पण नाही. आता कसं खायचं सांगतो. म्हणजे आपण नॉन डायबिटिक माणूस आहे का, नॉन डायबिटिक म्हणजे कोण? तो म्हणतो माझी ब्लड शुगर नॉर्मल आहे, त्याला आम्ही नॉन डायबिटिक समजत नाही. नॉन डायबिटिक समजण्यासाठी आम्ही म्हणतो 3 क्रायटेरिया पूर्ण करायला हवेत. एक म्हणजे डायबिटीसचं औषध घेत नाही. दुसरं त्याचं HbA1c 3 महिन्याचा ॲव्हरेज ब्लड ग्लुकोज जास्तीत जास्त 5.6 असावं. आणि तिसरी तपासणी जे कोणी करत नाही, फास्टिंग इन्शुलिन, ते त्याचं 10 पर्यंत असावं, तर तो नॉन डायबिटिक. प्री डायबिटिक कोण? डायबिटीसचं औषध घेत नाही, ज्याचं HbA1c 5.7 ते 6.4 आहे किंवा ज्याचं फास्टिंग इन्शुलिन 10 पेक्षा जास्त आहे, तो प्री डायबिटिक. डायबिटिक कोण? एक तर डायबिटीसचं औषध घेतो किंवा त्याचं HbA1c 6.5 पेक्षा जास्त आहे. आता तुम्ही नॉन डायबिटिक असाल तर तुम्ही काय खायचं? जेवणाच्या सुरुवातीला तुम्ही फ्रूट, ड्रायफ्रूट,
नट्स. खाणार असाल तर स्वीट डिश हं. सुरुवातीला खाऊ शकता, म्हणजे याच्यापैकी कुठलेही पदार्थ. त्याच्यानंतर मोठी वाटीभर सॅलड. हं. मोठ्या वाटीचा अर्थ काय की एक काकडी एक टोमॅटो चिरल्यावर जेवढा ऐवज तयार होतो तेवढं सॅलड तुम्ही खा. त्याच्यानंतर तेवढीच वाटी मोड आलेलं कडधान्य खा किंवा 2 उकडलेली अंडी खा. हं. आणि त्याच्यानंतर हे 3 पदार्थ खाऊन झाले की तुम्हाला जे खायचं असेल, जे खायला मिळेल ते खा. काही बंधन नाहीये, पोटभर खा. म्हणजे तुमच्या घरामध्ये 4 लोक आहेत आणि तुम्ही पिझ्झा ऑर्डर केलेला आहे. हं. ते 4 तुकडे झाले पिझ्झाचे, तुमचा तुकडा तुम्ही खाऊ शकता. हं. पण हे पदार्थ 3 आधी खा आणि मग बाकीचं खा. हं. तुम्ही प्री डायबेटिक असाल तर काय करा, खाण्याच्या सुरुवातीला 4 बदाम, 4 अक्रोड किंवा अर्धी मूठ शेंगदाणे खा. हं. त्याच्यानंतर मोठी वाटी सॅलड. त्या सॅलडमध्ये सगळं खाऊ शकता, पण गाजर आणि बीट खाऊ नका. हं. त्यांनी शुगर वाढते. आणि त्यानंतर मोठी वाटी स्प्राउट्स हं. किंवा 2 अंडी आणि मग बाकीचं खा. फक्त प्री डायबिटीसवाल्यांनी फळं खायची नाहीत आणि कुठलाही गोड पदार्थ खायचा नाही. गोड पदार्थाचा अर्थ गूळ, साखर, मध, शुगर फ्री असलेलं काही खायचं नाही. हे तुम्ही 55 मिनिटाच्या जेवणामध्ये काय खायचं, सिक्वेन्स कसा फॉलो करायचा हे तुम्हाला सांगितलं. आता 2 जेवणाच्या मध्ये भूक लागेल, कारण आज समजा लोक 10 वेळा खात असतील, उद्या माझं ऐकून 2दा खायला लागतील, तर सायकोलॉजिकली हेडेक होईल, थोडं थकवा आल्यासारखं वाटेल. तर नॉन डायबिटिक असाल तर तुम्हाला काय चालतं, पाणी चालेल, घरी बनवलेलं पातळ ताक, म्हणजे 2 चमचे दह्यात ग्लासभर ताक बनवा. तुम्हाला आवडत असेल तर कुठलाही फ्लेवर नसलेला ग्रीन टी, ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी ते पण चालेल. 25% दूध घातलेला पातळ चहा, कॉफी पण चालेल. कशातच गूळ, साखर, मध, शुगर फ्री टाकायचं नाही. आणि हे पदार्थ आतापर्यंत सांगितलेले दिवसभरात किती वेळा, किती प्रमाणात घेतले तरी चालतं. दिवसात एकदा तुम्ही शहाळ्याचं पाणी पिऊ शकता, मलई खाऊ नका, ती 55 मिनिटात खा. दिवसभरात 1 टोमॅटो खाल्ला तरी तुम्ही चालेल. हे कोणासाठी, नॉन डायबेटिक. प्री डायबेटिक किंवा डायबेटिक असाल तर तुम्हाला पाणी, पातळ ताक, कुठलाही फ्लेवर नसलेला ग्रीन टी, ब्लॅक टी आणि ब्लॅक कॉफी, कशातच गूळ, साखर, मध, शुगर फ्री टाकायचं नाही. हेच पदार्थ किती वेळा घ्या, किती प्रमाणात घ्या. म्हणजे इतर 3 पदार्थ जे मी नॉन डायबेटिकला अलाउ केलेत, 25% दुधाचा पातळ चहा किंवा कॉफी, शहाळ्याचं पाणी एकदा किंवा टोमॅटो, हे मात्र प्री डायबेटिकला अलाउड नाही. एवढा 2 मध्ये फरक आहे. येस. डायबिटीस रिव्हर्सल बद्दल बोलताना थोडंसं वेट लॉस बद्दल पण आपण बोलूया. त्याच्यामध्ये एक कॉमन असा प्रश्न असतो समाजामध्ये की भात खाल्ल्याने वजन वाढतं का हो? आता जर आपण गप्पत बघितली तर लठ्ठपणा आणि डायबिटीस ह्याचं प्रमाण जर आपण बघितलं तर पंजाबमध्ये आणि केरळमध्ये सारखंच आहे. तर पंजाबमध्ये लोक गहू खातात आणि केरळमध्ये लोक तांदूळ खातात. त्यामुळे हा तुम्ही तांदूळ खाता की गहू खाता की ज्वारी खाता हा प्रश्न नाही आहे, कारण त्यांच्या ग्लायसेमिक इंडेक्समध्ये फार थोडा फरक आहे. पण मी जो तुम्हाला खाण्याचा सिक्वेन्स सांगितला, हा सिक्वेन्स खाल्ल्यानंतर सगळ्या जेवणाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो. मग तुम्ही गहू खा, तांदूळ खा, त्याने काही मोठा फरक पडत. त्यामुळे गहू आणि तांदूळाला ब्लेम करायचं काही कारण नाही आहे, कारण शेवटी जीवनशैली आहे. समजा एक आपल्या महाराष्ट्रातल्या माणसाला गव्हाची पोळी खायची सवय किंवा ज्वारीची भाकरी खायची सवय, आणि त्याला मी सांगितलं की नाही उद्यापासून भात खायचा, खाऊ शकणार नाही. म्हणजे तुम्ही जेव्हा आता साऊथला प्रवासाला जाता आणि तुम्हाला तांदूळाचंच खायला लागतं, तेव्हा तुम्ही कंटाळून जाता. 8व्या 10व्या दिवशी तुम्ही तिथलं का होईना, जरी त्याला ते पोळी म्हणतात, ती पोळीसारखी लागत नाही, पण ते तुम्ही खायचा प्रयत्न करता, कारण शेवटी आपण अन्न खात असतो ना. म्हणून खूप काही कोणाचं काही बदलायची गरज नाही, किंवा गहू खाणाऱ्या माणसाला तांदूळ खा, तांदूळ खाणाऱ्या असं काही गरज नाही. सिक्वेन्स फॉलो करा, मग गहू खा, तांदूळ खा, काही बिघडत नाही. एक तर काही डाएट प्लॅन्स असतात की 30 दिवसात 7 किलो वजन कमी करा किंवा 21 दिवसात 4 किलो वजन कमी करा. हे किती हेल्दी अनहेल्दी असतात? पहिली गोष्ट म्हणजे की कुठलाही क्रॅश कोर्स डाएटमध्ये, म्हणजे दुर्दैवाने काय झालेलं आहे की अंडरस्टँडिंग असं आहे की कॅलरीज इन कॅलरीज आउट, आणि समजायला लोकांना फार सोपं आहे की मग तुम्ही पैसे कमवले आणि खूप खर्च केले तर काही तुमच्याकडे उरत नाही. पैसे कमवले खर्च नाही केला तर बॅलन्स वाढतो. तसं लोकांना वाटतं की कॅलरीज कमी खाल्ल्या आणि जास्त खर्च केला तर वजन कमी होईल. असं व्हायला पाहिजे खरं आयडियली. दुर्दैवाने कसं असतं की तसं घडताना दिसत नाही. मी नेहमी उदाहरण देतो की घरात 2 भाऊ असतात, एक बारीक असतो आणि एक लठ्ठ असतो. तो लठ्ठ बिचारा 2च पोळ्या खातो घाबरून सगळ्यांना, आणि तो बारका 4 खात असतो. पण तो 4 खाणारा कधी लठ्ठ होत नाही, 2 खाणारा कधी बारीक होत नाही. कारण याचं कारण एक बॉडी, आपला बेसल मेटाबॉलिक रेट, आपलं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन आणि एनर्जी वाया घालवण्याची क्षमता. म्हणजे एनर्जी वाया सुद्धा, जसं एखाद्या गाडीचा ॲव्हरेज 1 लिटर तुम्ही पेट्रोल भरल्यानंतर एखादी गाडी 8च किलोमीटर जाते, एखादी 15 किलोमीटर जाते. तर हा जो प्रकार आहे हा माणसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नुसतं तुम्ही असं तुम्ही काय म्हणजे कमी खाल्लं तर वजन कमी होतं. तुम्ही कुठलाही डाएट प्लॅन बघा, त्याच्यामध्ये हेच बेसिक प्रिन्सिपल असतं की तुम्हाला ते उपाशी ठेवतात. जे म्हणतात की एका महिन्यात 7 किलो वजन कमी, ते तुम्हाला 200 कॅलरी 400 कॅलरी खायला देतात. आता तुम्ही त्या ह्याच्यामध्ये करतात ते. काही लोकांना एकदम डेस्परेट असतात. समजा कोणाचं लग्नच ठरलंय किंवा आता लग्न ठरणार आहे, तर ते म्हणणं आम्हाला 7 किलो वजन कमी करायचं आहे. तर बॉडी डझंट फॉलो एनी मॅथमॅटिक्स.
शरीर कुठलंही गणित तुमचा फॉर्म्युलाला फॉलो करत नाही. त्याच्यामुळे असा तुम्ही कुठल्या प्रकारचा क्रॅश कोर्स केला तर तुमच्या त्वचेला सुरकुत्या पडणे, केस गळणे, अशा अनेक गोष्टी विपरीत त्याच्यावर दुष्परिणाम होतात. त्याच्यामुळे असं कुठल्याही प्रकारचा क्रॅश कोर्स करू नये. असंच करावं जे आपल्याला आयुष्यभर आनंदाने करता येईल. आणि मी जे सांगतो ते तशा प्रकारचं आहे की तुम्हाला आयुष्यभर आनंदाने करता येईल. म्हणून क्रॅश कोर्स हे हानिकारक आहेत. तर आपण ऐकतो मेडिकल कम्युनिटीमध्ये किंवा इतरही समाजामध्ये आत्ता ज्या चर्चा चालतात त्याच्यामध्ये सगळीकडे स्ट्रेस वाढलेला आहे आणि स्ट्रेस वाढल्यावरती बॉडीमध्ये कॉर्टिसोल नावाचं एक द्रव्य स्रुत केलं जातं बरोबर. आणि त्याचा बेली फॅटच्या वाढण्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे आणि त्याला ते कॉर्टिसॉल बेली असं म्हणतात. तर ती कॉर्टिसॉल बेली अशी स्पेसिफिकली काय करून कमी करता येऊ शकते का? नाही, आता कॉर्टिसॉल बेली म्हणजे बेली ऍक्च्युली. ओके. आता पोट सुटणे ही कॉमन गोष्ट आहे. आणि म्हणजे भारतीय लोकांचं तर कसं आहे की त्यांना थिन फॅट इंडियन असं म्हणतात. म्हणजे ते बारीक असतात, म्हणजे त्यांचं वजन खूप जास्त नसतं, पण त्यांच्या शरीरात फॅट पर्सेंट जास्त असतं. म्हणजे जर त्याच वजनाचा युरोपियन माणूस घेतला त्याच्यात फॅट पर्सेंट 12% असलं तर ते भारतीय माणसामध्ये 22% असतं. ती पोटामध्ये फॅट गोळा होतं. आता हे कशामुळे होतं तर मी सांगितलं की इन्शुलिन वाढलं की हे सगळं होतं. आता कॉर्टिसॉलचं काम काय आहे की स्ट्रेस झाल्यानंतर तुमच्या रक्तामध्ये ग्लुकोज रिलीज करणं. कारण स्ट्रेस आला की माणूस एक तर पळून जातो ना तर मारामाऱ्या करतो आणि दोन्ही करायला ऊर्जा लागते. मग त्यावेळेला कॉर्टिसॉल हे तुम्हाला एनर्जी देण्यासाठी ग्लुकोज तयार करतं आणि मग त्यामुळे काय होतं की बाबा कॉर्टिसॉल आणि इन्शुलिन हे विरोधी कामं करतात. मग इन्शुलिन जर आता तुमचं ग्लुकोज वाढलं तर इन्शुलिन वाढतं. म्हणजे जे तुम्हाला इन्शुलिन कमी करायचं आहे त्याच्या विरोधी काम कॉर्टिसॉल करतं आणि त्याच्यामुळे स्ट्रेसमुळे लोकांना ग्लुकोज वाढते, लोकांना डायबिटीस सारखी गोष्टी पण लवकर होण्याची शक्यता वाढते. पण आता कसं आहे की स्ट्रेससाठी तुम्ही काय करायचं हा मोठा अवघड विषय आहे. म्हणजे ह्या माझ्यासारखं मी जे कॅम्पेन राबवतो या कॅम्पेनमध्ये आम्ही काय करतो की ज्या गोष्टी मोजता येतात, ज्या गोष्टी आपल्याला लोकांच्या सहज लक्षात येतील अशा आम्ही सांगतो. आता स्ट्रेससाठी तुम्हाला समजा काही ध्यानधारणा करता येत असेल, कुठल्याही पद्धतीची असेल ते, कुठल्याही धर्माच्या अनुषंगाने असेल, तुम्ही करू शकत असाल तर नथिंग लाईक इट, फार चांगलं. आणि स्ट्रेस कमी केला की तुम्हाला नक्की फायदा होणार. फक्त त्याच्यामुळेच सगळ्या गोष्टी होतात असं नाही. तो एक कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर आहे. करेक्ट. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काही करता आलं तर नक्की करा. करेक्ट. पण असं कॉर्टिसॉल बेली, बिअर बेली, अमुक बेली असं काही नसतं. बेली बेलीच असते. सर आपण म्हणलो शुगर इज अ ड्रग, साखर हे एक व्यसन आहे. तर प्रोसेस्ड फूड्सचा या डायबिटीस वरती कसा परिणाम होतो आणि टाईप 1 आणि टाईप 2 दोन्हीमध्ये त्याचा काय इम्पॅक्ट पडतो? कारण आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाहायला गेलं, सकाळी घरी खाल्लं तर बॉइल्ड एग्स असतात, पोळी भाजी असते. पण मग एकदा ऑफिससाठी निघालं की मग काय लेसचं पॅकेट घे, मग काय कॅडबरी घे, मग काय कॉर्नेटोचा आईस्क्रीम खा. असं बऱ्यापैकी प्रमाणात प्रोसेस्ड फूड जे खातो, तर त्या प्रोसेस्ड फूडचा नक्की काय परिणाम आपल्यावरती होतो? म्हणजे नक्कीच आता तुम्ही जर बघितलं की आता तर खूप मोठं आंदोलन ह्याच्या विरुद्ध सुरू होत आहे की लेबल वाचा. ज्या वस्तू तुम्ही विकत घेताय त्यात तुम्ही वाचा. आणि तुमच्या असं लक्षात येईल की तुम्ही जेव्हा कुठल्याही सुपर मार्केटमध्ये जाता तेव्हा तुमच्यावर लहान मुलं वगैरे असतील आणि तर तुम्हाला दर्शनी भागामध्ये हे सगळे टाकाऊ पदार्थ दिसतील की जे चकचकीत दिसतात. त्याच्यात तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिवसभरात लागणाऱ्या साखरेच्या तुम्हाला आश्चर्य वाटेल पण डायबिटीसच्या लोकांसाठी दिले जाणारे जी सप्लिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये शुगर असते. आता तुम्ही हे जे अनेक उदाहरणं सांगितली की वेफर्स आहेत किंवा अजून बिस्किट आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला बघा तर तुम्हाला गोड जरी पदार्थ असला त्याच्यात मिठाचं प्रमाण किती असतं बघा. म्हणजे तुम्हाला दिवसात लागणाऱ्या मिठापेक्षा त्याच्या 40% 50% तुम्हाला त्या एका 2-4 बिस्किटात मिळालेलं असतं. त्याच्यामुळे प्रोसेस फूड हे आरोग्यासाठी वाईट आहे कारण त्याच्यामध्ये जास्त साखर, जास्त मीठ आणि जास्त ट्रान्स फॅटी ॲसिड्स आहेत जे आरोग्यासाठी घातक आहेत. त्यामुळे प्रोसेस फूडपासून जेवढं लांब राहते थोडं लांब राहिलं पाहिजे. आणि म्हणजे अगदी नाईलाज झाला तर तुम्हाला खायला दुसरं काही नसेलच तर गोष्ट वेगळी, परंतु शक्यतो जी गोष्ट खूप दिवस साठवता येते अशा गोष्टींपासून जितकं लांब राहाल तेवढं आरोग्यासाठी चांगलं आहे. कारण घरी पदार्थ तयार करणे आणि याला जाहिराती देखील खूप मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत. मी नेहमी उदाहरण देतो की जी आई मुलासाठी पोहे बनवते, थालीपीठ बनवते, धपाटे बनवते, त्या आईला मूर्ख ठरवण्याची जाहिराती जशा आल्या की 2 मिनिट्स. म्हणजे ज्या बाईला काही करायची इच्छा नाही आहे सगळं, फक्त ते काहीतरी पाण्यात टाकून उकळून दिलं की मुलं खातात आणि ती आई स्मार्ट झाली आणि मुलासाठी धपाटं थालीपीठ करणारी आई ही मूर्ख ठरली. तर हा जो जाहिरातीचा परिणाम आहे घराघरात होणारा त्याच्याकडे खूप गांभीर्याने बघण्याची गरज आहे. आणि आपले जे पदार्थ आहेत जे आपण नेहमी खायचो
ते पौष्टिक पदार्थ. म्हणजे अजून मला काही दिवसापूर्वी मला एकाने सांगितलं हं. की तुमच्या घरामध्ये 40 वर्षापूर्वी लगेच घेऊन खावं असे किती पदार्थ असायचे. तर मला वाटतं की शेंगदाणे सोडले किंवा गूळ सोडला हं. तर दुसरा कुठलाही पदार्थ असा उचलून खाण्यासारखा नव्हता. इन्स्टंट मिक्स किंवा रेडी टू इट असं काहीच आज नव्हतं. तुमच्या घरामध्ये सगळ्या घराला 7-8 दिवस खाऊन उरेल एवढे असे पदार्थ असतात की जे तुम्ही उचलून खाऊ शकता. हा खूप मोठा बदल झालेला आहे. याच्यामध्ये सर सामाजिक आर्थिक स्तर म्हणजे सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस आणि दुसरं आपण म्हणतात की जेनेटिक प्री डिस्पोजिशन जे असतं प्रत्येकाची एक पेशींची जेनेटिक ठेवण असते त्यानुसारही ठरतं की डायबिटीस होणार आहे का नाही. तर त्याचा परिणाम कसा होतो? आता कसं आहे की जर म्हणजे अनुवंशिकता आणि पर्यावरण या दोघींचंही कॉन्ट्रीब्युशन सगळ्या आजारांमध्ये असतं कमी अधिक प्रमाणात. आता डायबिटीजमध्ये बघायला गेलं तर जो आजार स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 1% होता, तो जर आज 11.5% झाला असेल 75 वर्षामध्ये, तर याचा अर्थ काय की आपले जीन्स एवढे खराब झाले का 75 वर्षात? असं तर होऊ शकत नाही. मग बिघडलं काय आपलं? तर जीवनशैली बदलली. जीवनशैली बदलली म्हणजे कष्ट कमी आणि खायला भरपूर. मग ही जीवन म्हणून डायबिटीसमध्ये थोडाफार रोल तुमच्याकडे म्हणजे घरामध्ये कोणाला डायबिटीसचा काय थोडाफार रोल आहे, परंतु बहुतांश रोल जो आहे तो तुमच्या लाईफस्टाईलचा आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लाईफस्टाईलच महत्त्वाची आहे आणि लाईफस्टाईल सुधारल्यानंतर आणि जीन्स जरी असले तरी त्याला एक्सप्रेस होण्यासाठी जे पर्यावरण लागतं ते जर तुम्ही चांगल्या लाईफस्टाईलमधून ते जर त्याला नाकारलं तर ते एक्सप्रेस होणारच नाही. मग सर आता म्हणजे हे कदाचित थोडंसं ऑफेन्सिव्ह वाटू शकतं काही लोकांना, पण जाड माणूस हा आरशात जाड दिसतो, पण मग लठ्ठपणा ओळखायचा कसा? की म्हणजे बॉडी मास इंडेक्स किंवा मी लठ्ठ आहे हे ओळखण्याचे काय परिमाण आहेत? अगदी चांगला प्रश्न विचारलास. म्हणजे मुळामध्ये की लठ्ठ म्हणजे एखाद्याचं बॉडी शेमिंग ज्याला म्हणतो आपण, हां. की त्याला जाड्या म्हणणे त्याला हो. हे काय हे चुकीची गोष्ट आहे. त्याबद्दल काही वादच नाही. हं. परंतु त्याच्यामुळे होणारे जे काही दुष्परिणाम आहेत म्हणजे कसं एखादा माणूस उंच असेल तर उंच असल्यामुळे त्याला काय होणार आहे? त्याला काही आजार होणार नाही कुठला. एखादा लठ्ठ असेल पोट सुटलेलं आहे तर त्याला ब्लड प्रेशर होणार आहे. मग अशा माणसाला सांगणं की हे तुझं वजन जास्त आहे, कमी करायला पाहिजे, हे ठीक आहे. आता हे ओळखायचं कसं? तर साधी सोपा एक फॉर्म्युला मी जो कॅम्पेनमध्ये सांगतो तो असा की सेंटीमीटरमध्ये उंची किती बघा, त्याच्यातून 100 वजा करा. जेवढा आकडा येईल ते तुमचं किलोग्रॅम मधलं जास्तीत जास्त वजन असायला पाहिजे. म्हणजे समजा उंची 5.5 फूट आहे एखाद्याची 165 सेंटीमीटर, त्यातून 100 वजा केले उरले 65. 65 त्याचं जास्तीत जास्त वजन पाहिजे. त्यातून 10% वजा करा. म्हणजे समजा 6.5 किलो वजा केलं तर 59 किलो ते 65 किलो ही त्याची रेंज आहे. तर हे सोपा फॉर्म्युला आहे. दुसरा आहे तो बॉडी मास इंडेक्सचा पण आहे की ज्याच्यामध्ये तुमचं किलोग्रॅम मधलं वजनाला मीटरमधलं जी तुमची उंची आहे त्याच्या वर्गाने स्क्वेअरनी भागतात आणि ते जितके येईल तर ते भारतीय लोकांमध्ये आपण म्हणतो 23च्या खाली असावं. 18पेक्षा जास्त पण 23च्या खाली असावं. निदान 25च्या खाली असावंच. 25च्या पुढे गेलं तर 29.99 पर्यंत त्याला आम्ही लठ्ठपणा म्हणतो आणि 30च्या पुढे गेलं तर त्याला ओबेसिटी ज्याला म्हणतो आपण की जास्त म्हणजे आता ओव्हरवेट म्हणजे 25 ते 30 पर्यंत ओव्हरवेट आणि त्याच्यापुढे ओबेसिटी असं आपण म्हणतो. आता ह्याहीपेक्षा आणखी महत्त्वाचा भाग कुठला आहे की तुमचं वजन तर मी सांगितलं ना की युरोपियन आणि भारतीय माणसाचा फरक सांगितला की फॅट किती आहे तुमच्यात त्याचे देखील शोधणारी मशीन्स आता आहेत की तुम्ही जर कुठे जिममध्ये गेलात किंवा दवाखान्यात गेला तर तुम्हाला ती मशीन असतात की तुम्ही त्याच्यावर उभं राहून बघितलं हात दाबून तर ते तुम्हाला सांगतं की तुमच्या शरीरामध्ये फॅट पर्सेंट पाहिजे 15% 16% आहे 24% की तुमच्यात फॅट एवढं 4 किलो एक्स्ट्रा आहे तेही कळू शकतं. पण मी तर सांगितलं फॉर्म्युला साधा सोपा आहे, कोणालाही समजण्यासारखा आहे आणि ते आपण करू शकतो. करेक्ट. तर आता हॉर्मोनल इम्बॅलन्स हे काय आपल्या हातात नसतं, पण दारू, सिगरेट यासारख्या ज्या व्यसनाच्या गोष्टी आहेत त्यामुळे डायबिटीसवर त्याचा परिणाम कसा पाहायला मिळतो? नाही आता कसं आहे की सिगारेट किंवा दारू दोन्ही गोष्टीमध्ये कारण याचे परिणाम तुमच्या पूर्ण शरीरावर होत असतात. म्हणजे आणि त्याच्यामुळे कसं होतं की दारू हा जो पदार्थ आहे, दारू हा जरी म्हणजे एक तर मादक पदार्थ आहेच, त्याचा तुम्हाला सवय लागते तो भाग वेगळा, परंतु एका प्रकारचं ते इंधन सुद्धा आहे. म्हणजे कार्बोहायड्रेटच आहे एक प्रकारचं. त्याच्यामुळे 7 कॅलरीज तुम्हाला त्याच्यातून ऊर्जा मिळते आणि त्याला प्रायोरिटीने अधिक संपवावं लागतं. म्हणून जेव्हा तुम्ही दारू पिता, एखादा माणूस दारू पितो आणि त्याच्याबरोबर तो अनेक पदार्थ खातो तर त्या बाकीच्या कॅलरीज तशाच राहतात आणि आधी ती त्यांना अल्कोहोल पचवावं लागतं आणि त्याच्यामुळे लिव्हर डॅमेज होतं. लिव्हर डॅमेज झालं की इन्शुलिन रेझिस्टन्स वाढतो आणि डायबिटीसकडे तुमचं मार्गक्रमण व्हायला सुरुवात होते. म्हणून दारू त्यासाठी अशा प्रकारे ती इनडायरेक्टली त्याचा परिणाम होतो. स्मोकिंगचं पण तसंच आहे. या निकोटीनमुळे तुमच्या सगळ्या पेशींवर त्याचा परिणाम होतो आणि त्याच्यामुळे काय होतं की मग एकतर सिगरेट पिणारे लोक तुम्ही बघितलं असेल तर सिगरेट आणि दारू हे बऱ्याच वेळा बरोबर जातात.
म्हणजे काही लोक दारू पिल्यावरच सिगरेट पितात, हम्म. तू बघितलं असेल, ते इतर वेळेस सिगरेट पित नाही. तर ते एकमेकाला जोडून म्हणजे एक एक व्यसन जे असतात, त्यामुळे त्याच्याबरोबर खाण्याचे पदार्थ, मग कोणी हम्म. गुटखा खातं, कोणी काय, तर ते गोड गोड जे गोष्टी लागतात हम्म. त्याने इन्शुलिनची निर्मिती वाढत जाते. Yes. आणि निकोटीनमुळे तुमच्या आर्टरीज आखडतात, हम्म. त्याच्यामुळे तुम्हाला आणखीन अनेक आजार, होऊ ब्लड शकतात. प्रेशर येऊ शकतं, हम्म. स्ट्रोक म्हणजे डोक्यात रक्तस्राव होऊन तसंही होऊ शकतं, हातपाय हम्म. लोळे पडणे वगैरे. सर, आता आपण दीक्षित डाएट प्लॅन मध्ये 55 मिनिटात खावं आणि दिवसातनं 2दाच खावं, हे आपण का खावं ते तुम्ही सांगितलं. तसंच एक वेट लॉससाठी एक इंटरमिटंट फास्टिंग म्हणून प्लॅन आहे, जो मी स्वतः करून बघितला होता. म्हणजे त्याच्यामध्ये 2 प्रकार, एकतर हेवी ब्रेकफास्ट, मॉडरेट लंच आणि नो डिनर, विच इज ॲज इक्वल टू युअर प्लॅन. आणि दुसरा प्लॅन आहे की तुमच्या रात्रीच्या शेवटच्या मील पासून ते सकाळच्या मील पर्यंत 12 ते 14 तासाचं अंतर असलं पाहिजे. आता या दोन मध्ये काय फरक आहे हे लक्षात हम्म. घ्या. म्हणजे मध्यंतरी आमच्या डॉक्टर दीक्षित लाईफस्टाईल युट्यूब चॅनलवर मी एक व्हिडिओ हम्म. बनवला होता की हम्म. इंटरमिडिएट फास्टिंग इज अ बॅड वे ऑफ डुईंग दीक्षित डाएट. ओके. हम्म. असं यासाठी म्हटलं होतं की इंटरमिडिएट फास्टिंग मध्ये 2 पॅटर्न आहेत. हम्म. तुझा एक पॅटर्न सांगितला की 8 तासाचा विंडो खाण्यासाठी आणि 16 तास उपास करायचा, हम्म. हा एक कॉमन पॅटर्न आहे, बरेच लोक ते करतात. हम्म. दुसरा पॅटर्न असा आहे की 5 दिवस तुम्ही खा, 2 दिवस तुम्ही फास्टिंग करा. पण ते कमी लोक करतात, कारण 48 तास उपाशी राहणं खूप लोकांना जमत नाही. हम्म. आता याच्यात कसं आहे, मी पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही टाइम टेबल असं ठरवणं की 12 आणि 8, हम्म. आणि तुमच्या भुकेच्या वेळा आहे सकाळी 10 आणि संध्याकाळी 6, मग कसं करणार? म्हणजे तुम्हाला असं टाइम टेबलनी जेवणं महत्त्वाचं नाही, तर फिजिओलॉजिकली काय आहे की भूक लागली की खायला पाहिजे, हे फिजिओलॉजी आहे, नैसर्गिक आहे. हम्म. पण मग ते अनैसर्गिक पद्धतीने तुम्ही काहीतरी टाइम टेबल ठरवतं आणि त्यावेळेला खायचं, हम्म. भूक नसताना, ते एक चुकीची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की समजा तुम्हाला 8 तास खायला दिले आहे, त्या 8 तासामध्ये तुम्ही 4 वेळा खाल्ला, तर इन्शुलिन 4 वेळा तयार होणार. इन्शुलिन 4 वेळा तयार झालं की सगळे मी सांगितलेले तुमचे दुष्परिणाम तुम्हाला दिसणार. हां, आता तुम्ही जर ते इंटरमिडिएट फास्टिंग करून 2च वेळा जेवत असाल, हम्म. तर तुम्ही मी सांगतो तेच करताय. आमचा एम्फसिस फ्रिक्वेन्सीवर आहे, त्यांचा एम्फसिस गॅपवर आहे. करेक्ट. दोनमध्ये मोठा फरक आहे. माझा पुढचा प्रश्न असा आहे सर, की तुम्ही मगाशी याचं पार्टली उत्तर दिलंच, पण ऑनलाईन आपण बघितलं तर दीक्षित डाएट प्लॅन किंवा दीक्षित लाईफस्टाईल सायंटिफिक नाही असा काहीसा सूर आहे. याच्यावरती तुमचं काय उत्तर आहे? म्हणजे किंवा त्याला सायंटिफिक एव्हिडन्स नाही, सायंटिफिक नाही असं नाही, कारण तुम्ही जी अॅनॉलॉजी मांडली ती तर फुल्ली सायंटिफिक आहे, त्याला एव्हिडन्स नाही असं सूर आहे. हां, म्हणजे आता जेव्हा मी काम सुरू केलं, हम्म. तेव्हा आता काय होतं की जनरली जेव्हा हम्म. तुम्ही काहीतरी वेगळं सांगता, हम्म. की जे तत्कालीन लोकांनी आमच्या पुस्तकात असं नाही आहे. आमच्या पुस्तकात तर 3-4 तासाला खायलाच सांगितलेलं आहे. आता पुस्तकाच्या पेक्षा वेगळं कोणीतरी काहीतरी सांगतोय, त्याच्यावर विश्वास ठेवणं अवघडच असतं. पण गेली अनेक वर्ष आम्ही या लाईफस्टाईलवर हम्म. कमीत कमी 14 शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. 14. आणि या 14 शोधनिबंधांमध्ये 6 शोधनिबंध असे आहेत की ज्याच्यामध्ये आमच्या बरोबरचे जे संशोधक आहेत ते MD मेडिसिन किंवा डायबेटॉलॉजिस्ट आहेत. आणि त्याच्यातला एक पेपर इंडियन जर्नल ऑफ कम्युनिटी मेडिसिन मध्ये फेब्रुवारी 2023ला प्रकाशित झाला. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले जवळपास 12 डॉक्टर्स आहेत, त्यातले मेजॉरिटी हे डायबेटॉलॉजिस्ट फिजिशियन्स आहेत. आणि त्या पेपरला 2023चा बेस्ट रिसर्च पेपर असा अवॉर्ड सुद्धा मिळाला. त्यात आमच्या लक्षात आलं की HbA1c 1% कमी होतं, डायबिटीसच्या गोळ्या कमी होतात, डायबिटीसचे डोस कमी होतात, आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह झालंय. अशा अनेक रिसर्च पेपर आहेत. आणि मी नेहमी म्हणतो, आणि मी जेव्हा काही सांगत असतो तेव्हा मी काय सांगतो, तेव्हा हे माझं लॉजिक आहे, हे शास्त्र आहे, हे चुकीचं असं तुम्हाला वाटत असेल, तुम्ही सायंटिफिकली माझ्यासमोर येऊन मला सांगा हे चुकीचं आहे. तुम्ही असं जर म्हणत असाल की लोकांसाठी हानिकारक आहे, ते मला तुम्ही पटवून द्या, मी उद्यापासून कॅम्पेन बंद करतो. पण माझा काय पोटापाण्याचा व्यवसाय नाही आहे, हे माझं पॅशन आहे. हे कॅम्पेन पूर्णपणे फुकट आहे. म्हणजे याच्यामध्ये कोणाही पेशंटकडून आम्ही ₹1 सुद्धा घेत नाही. आणि असं असून आम्ही 41 देशात पोहोचलोय, लाखो आमचे फॉलोअर्स आहेत, 14 ठिकाणी आम्ही डायबिटीज रिव्हर्सल सेंटर चालवतो. मग हे जर सायंटिफिकली इनकरेक्ट असतं तर आतापर्यंत लोकांनी मला हे करू दिलं असतं असं वाटतं तुम्हाला? मी तर लोकांना हे सांगतोय की तुम्ही या, माझ्याकडची माहिती तुम्हाला देतो. करेक्ट. मी जे काही केलेलं आहे, माझ्याकडच्या सक्सेस स्टोरी तुम्हाला देतो, तुम्ही बघा. आणि मग तुम्ही बघितल्यानंतर जर तुम्हाला दिसलं की अरे खरंच झालं बरं का असं, तर मोकळ्या मनाने जगापुढे येऊन सांगा, डॉक्टर दीक्षित म्हणतात ते बरोबर आहे. असं जर कोणी करायला तर मी तर सगळ्यांना म्हणजे अगदी स्वागतच आहे. तुमच्या या मंचातर्फे देखील मी त्यांना ओपन इन्व्हिटेशन देतोय की माझ्याकडचे सगळे डॉक्युमेंट बघा, माझ्याकडच्या सगळ्या पेशंटचा डेटा बघा. सर, हा डाएट प्लॅन
अवगत करत असताना म्हणजे आपण फ्रिक्वेन्सीवरती एम्फसिस दिलेला आहे. त्याच्यामध्ये असंही एकदा होऊ शकतं, की बाबा सर समोर आला गुलाबजाम राहवलं नाही. हम्म. म्हणजे कंट्रोल होत नाही कधी-कधी. बरोबर आहे. तर ते कंट्रोल न होण्यावरती काय करायचं किंवा म्हणजे हे खरंच डिस हं, महत्वाचा प्रश्न आहे. कारण हं, कसं होतं, की मी अनेक सायकॅट्रिस्टशी बोललो या हं, विषयावर, की म्हणून डॉक्टर मुलबुले तुम्ही नाव ऐकलं असेल, तर हं, ते डॉक्टर मुलबुलेंना मी म्हटलं, मग त्यांनी एक व्याख्यान पण दिलं आमच्या सगळ्या लोकांसाठी, की निर्धार कसा टिकवायचा किंवा सवयी कशा तयार होतात, सवयी कशी तोडायच्या. हं, पण हे सगळं थेरॉटिकल गोष्ट आहे समजा. पण ते प्रत्यक्ष करायचं कसं? कारण पुष्कळ लोकांना असं होतं किंवा मोह होतो. हं, पण माझा अनुभव असा आहे, की स्टेक्स इन्व्हॉल्व्ड काय आहेत? हं, म्हणजे एखादा माणूस नवीन त्याला डायबिटीज डायग्नोज झाला. तो त्या टेन्शनमध्ये आहे, की त्याला आता डायबिटीसच्या आयुष्यभर गोळ्या खायच्या आहेत आणि त्याला मी एक वाटीभर गुलाबजाम दिले. तो खाईल का गुलाबजाम त्यावेळेला? नाही खात. त्याला जर मी सांगितलं, की "तू हे नाही केलं तुला आयुष्यभर गोळ्या खायच्या आहेत." तर तो म्हणेल, "नाही, मी लाईफस्टाईल करतो." हं. आणि माझा असा अनुभव आहे, की एकदा 8-15 दिवस तुम्ही लाईफस्टाईल केली, तर 8-15 दिवस खरोखरच तुमचे टेस्टिंग टाईम असतो, की लोकं तुम्हाला आग्रह करत असतात. तरी तुम्हाला मन घट्ट ठेवून नाही खाणार म्हणजे नाही खाणार असं करावं लागतं. आणि असं केल्यानंतर 15 दिवसांनी माझा अनुभव असा आहे, की तुमच्यासमोर पंचपक्वान्नं आणून जरी कोणी ठेवली, ते तुमच्या वेळेत नसेल तर तुम्हाला ते खावंसं वाटत नाही. नक्कीच. आणि अशा अनेक फॉलोअर्स सांगतात, की आमचा हं, अनुभव असाच आहे. हं. तर तुमच्या मोहिमेमधनं तुम्ही अनेक लोकांचे डायबिटीज आजपर्यंत रिव्हर्स केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये प्री डायबेटिक लोकांमध्ये हे डायबिटीज रिव्हर्सल शक्य आहे का? नाही आता म्हणजे मुळात कसं आहे, की प्री डायबिटीज ही डायबिटीजची पहिली अवस्था आहे. बरोबर. आता डायबिटीज झालेल्या ज्यांचं HbA1c 12-14 आहे, हं, त्यांचं जर 5.5च्या खाली जात असेल, हं. तर ज्यांचं 6.2, 6.3 आहे त्यांचं जातच. करेक्ट. म्हणजे मी तर म्हणतो प्री डायबिटिक माणूस सापडला आणि त्याने हे हं, केलं, तर तो हं, 3 ते 6 महिन्यामध्ये नॉन डायबिटिक होणार आहे. हं, डायबिटिक औषधं घेणारा जरी असेल, हं. तरी तो वर्षभरात त्याच्या गोळ्या बंद होतात. अशी उदाहरणं आहेत. फक्त करण्याची आवश्यकता आहे. करेक्ट. कारण लोकं धरसोड खूप करतात. हं. तुमच्या कॅम्पेनच्या व्याप्तीबद्दल थोडंसं जर सांगू शकलात? म्हणजे हे कॅम्पेन सुरू झालं 2013 मध्ये. हं, त्यावेळेला काय होतं, की माझी लेक्चर व्हायची. मग आम्ही मोबाईल नंबरवर लोकांना संपर्क करायचो. हं, हळू-हळू WhatsApp आलं. मग WhatsAppचा वापर झाला. मग 2015 मध्ये आमचे जवळपास 100 एक ग्रुप्स होते आणि एक 10-12 हजार फॉलोअर्स होते. त्याच्यानंतर आणखीन वाढलं. मग Facebook ग्रुप, Facebook पेज, Telegram असं करता-करता आज आम्ही जवळपास 43 देशात पोहोचलोय आणि लाखो फॉलोअर्स आहेत. म्हणजे आमच्या Facebook ग्रुपवरच जवळपास 43,000 लोकं असतील. आमच्या YouTube चॅनलचे सबस्क्रायबर 78-79,000 झालेत. म्हणजे WhatsApp ग्रुपवर आता डायबिटीसचेच आम्ही फक्त पेशंट ठेवलेत WhatsApp ग्रुपवर. त्यांची संख्या देखील 12-13 हजाराच्या आसपास आहे. Telegramवरची आहेत. म्हणजे अशा प्रकारे खूप लोकं आता कनेक्ट झालेत आणि जेवढे लोकं प्रत्यक्ष कनेक्टेड आहेत, त्याच्या 100 पट जास्त लोकं हे करतात. असा माझा अनुभव आहे. कारण माझी लेक्चर्स भारतात तर झालीच आहेत. माझी लेक्चर्स अमेरिकेत झाली आहेत, ऑस्ट्रेलियात झाली आहेत, कॅनडात झाली आहेत, दुबईमध्ये झाली आहेत, अनेक ठिकाणी झाली आहेत आणि भारतातल्या अनेक राज्यांमध्ये. म्हणजे मागच्याच वर्षी हे जे रेकॉर्ड झालं तुम्ही सांगितलं, की लाँगेस्ट डायबिटीज अवेअरनेस कॅम्पेन बाय एन इंडिव्हिज्युअल. मी 16 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर म्हणजे 22 दिवसात मी 40 व्याख्यानं दिली. वॉव! त्याच्यातली 35 मेडिकल कॉलेजमध्ये होती. यावर्षी देखील मी 5 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट या 15 दिवसात 16 दिवसामध्ये 25 लेक्चर दिली आणि यावेळेला मी छत्तीसगड, ओरिसा, वेस्ट बेंगॉल असा फिरलो आणि दोन्ही वेळा जवळपास 6,000 किलोमीटर मी कारने प्रवास केला. मागच्या वर्षी ते आम्ही रेकॉर्डसाठीच हे केलं होतं. यावर्षी आम्ही रेकॉर्ड करायच्या भानगडीत पडलो नाही. हं, पण इतक्या ठिकाणी त्यामुळे जिथे कुठे मी व्याख्यानाला गेलो, मग ते त्रिची असो, नाहीतर ते ओरिसातलं भुवनेश्वर असो, कटक असो, प्रत्येक व्याख्यानामध्ये किमान एक माणूस मला असा भेटला, ज्याने उभं राहून सांगितलं, की "सर, आम्ही हे तुमचं फॉलो करतो आणि मला फायदा झालेला आहे." हं, म्हणजे हे सर्वदूर भारतामध्ये पसरलेलं आहे. हं. एवढंच काय आता आम्ही जो वेट लॉस चॅलेंज आम्ही आता 1 सप्टेंबरपासून सुरू करतोय, त्याच्यामध्ये 11 देशात ते लोकं पार्टिसिपेट करतात. वॉव! त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात हे अभियान पसरले. याला IAS ऑफिसर्स, IPS ऑफिसर्स, अनेक राजकीय नेते म्हणजे तुम्ही जर असं विचाराल तर तुम्हाला लक्षात येईल की महाराष्ट्रात तर अनेकच असतील. पण अगदी राष्ट्रीय पातळीवरचे नेतेसुद्धा ही लाईफस्टाईल फॉलो करतात, याला सिम्पथाईज करतात. कारण ह्याच्याशी लोकांना असं वाटतं की हे आपल्या संस्कृतीशी जवळ आहे. हे आपल्या परंपरेशी जवळ आहे. संत काय शिकवतात? एकदा खातो तो योगी, दोनदा खातो तो भोगी आणि तीनदा खातो तो रोगी. हं. इतकं साधं सोपं आहे आणि त्याला सायन्सचा आधार असल्यामुळे ते पटतं आणि त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय. डायबिटीज रिव्हर्सल सेंटर तुम्हाला मी सांगितली की नागपूर, पुणे, नाशिक 3 ठिकाणची सेंटर जी आहेत ती रोज चालतात. संध्याकाळी 5 ते 9, 4:30 ते 8:30 अशा वेळात चालतात. आणि आमचा उद्देश असा आहे की या 3 वर्षामध्ये म्हणजे डिसेंबर 2025 पर्यंत आम्हाला किमान प्रत्येक सेंटरला 1,000 लोकांचं डायबिटीज रिमिशन करायचं आहे.
आता आजकाल लोक रिव्हर्सल शब्द वापरत नाहीत, रेमिशन वापरतात. कारण डायबिटीस बरा होतो का माहित नाही कोणाला, पण औषधं वाचून नियंत्रणात येतो त्याला रेमिशन म्हणायचं. म्हणजे 6.5च्या खाली HbA1c राहिलं तर त्याला रेमिशन म्हणायचं. आणि जर हे 3000 लोकांचं आम्ही म्हणजे करू शकलो, आता सध्याच पुण्यामध्ये किमान 200 लोक रेमिशनमध्ये आहेत, नागपूरमध्ये 70-80 लोक रेमिशनमध्ये आहेत. तर हे मला खात्री आहे की डिसेंबर 2025 पर्यंत आम्ही निदान 2 ते 2,500 लोकांच्या सक्सेस स्टोरीचं पुस्तक प्रकाशित करू आणि ते सगळ्या भारतातल्या डॉक्टरांना त्याची PDF फुकट वाटू. म्हणजे लोकांना कळेल की अरे खरंच घडतं असं. आणि शेवटी कसं आहे की डायबिटीसच्या पेशंटची ट्रीटमेंट कोणी करायची आहे? त्यांनीच करायची आहे, मी नाही करणार आहे. पण त्यांना जर त्याच्यावर विश्वास बसला तर तेच लोक नव्याने डायबिटीस झालेल्या माणसाला सांगायला लागले तर मला खात्री आहे की आपला देश कधीच जगाची डायबिटीसची राजधानी होणार नाही. आणि लोकांवर जी सध्या दयनीय अवस्था आहे डायबिटीसच्या ट्रीटमेंटची ती नक्कीच दूर होईल याची मला खात्री वाटते. खूप खूप छान सर प्रवास तुमचा आहे. मला एक प्रश्न त्याच्यातच पडला की या प्रवासात म्हणजे तुम्ही अनेक गावं फिरलात, अनेक ठिकाणी लांब प्रवास केला असेल, तर तेव्हा तुम्ही स्वतः किती वेळा डाएट मोडलत? हा खूप चांगला प्रश्न आहे. म्हणजे माझा आमचा एक विवेक कुलकर्णी म्हणून आमचे पिंपरी चिंचवडचे एक फॉलोअर आहेत, ते 6 वर्ष एकही दिवस हे न मोडता त्यांनी फॉलो केलेलं आहे. तेव्हा मी कौतुकाने असं म्हणालो की मी तरी मोडत असेल पण विवेक कुलकर्णी कधी मोडत नाहीत अशी अवस्था. कारण अनेक असे फॉलोअर्स आहेत की जे माझ्यापेक्षा जास्त फॉलो करतात. आता मला प्रवासामध्ये मला 2 वेळा जेवणाची अडचण येत नाही, कारण 2 वेळा जेवण माझ्या हातात असतं. मला व्यायामाचं मला कधी कधी त्याच्यामध्ये अडचण होते. मग मी माझ्यासाठी सोल्युशन असं काढलं की समजा मी आता उद्या 3 दिवस आता गावाला जाणार आहे, तर रोज 4.5 किलोमीटर माझं चालणं आहे समजा, तर मी एखाद दिवशीच 12-13 किलोमीटर चालवून घेतो, म्हणजे पुढचं कॉम्पेन्सेट करून टाकतो, असा प्रयत्न करतो. पण एवढं करून सुद्धा जितक्या 100% त्याचा म्हणजे मी ते करायला पाहिजे तेवढं मी करू शकत नाही, हे मात्र खरं आहे. 95% माझं होतं. पण ते आता इतका प्रवास असल्यामुळे म्हणजे तुम्हीच विचार करा की जर 22 दिवसात तुम्ही 6000 किलोमीटर प्रवास केला असेल, त्या एकेका दिवसामध्ये कदाचित 3-3 लेक्चर दिले असतील तासाभराचे, तर साहजिकच तुम्ही थकता सुद्धा. त्याच्यामध्ये काही वेळा अशा गोष्टी होतात. पण शेवटी काय की तुम्हाला हे करायचं असेल तर थोडंफार इकडे दुर्लक्ष झालं ते कधी कधी होतं. पण आता प्रयत्न असतो की ते जास्तीत जास्त कसं आपल्याला पाळते आणि मला लोक ट्रॅकवर ठेवतही असतात. नक्कीच सर, खूपच मजा आली तुमच्याशी गप्पा मारताना. आणि डायबिटीस बद्दल इन्शुलिन म्हणजे शुगरपेक्षा इन्सुलिन हे त्याचं महत्त्वाचं कारण आहे, याची माहिती आम्हाला आज मिळाली. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभार आपले. तुम्ही इथे आलात आणि आपले विचार प्रकट केलेत. तर मंडळी, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि पुढच्या एपिसोडमध्ये काय ऐकायला आवडेल हे पण आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. धन्यवाद.